कामती गणामधून पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे। अनेक रीतीने मी आजपर्यंत सर्व महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत। त्यांना हे केलं की तुम्ही जर मला निवडून दिलात तर हे सगळे काम करायला मी तुमचे कटिबद्ध राहीन। सगळे तुमचे काम जे काही असतील ते मनावरती घेऊन मी प्रामाणिकपणे काम करण्याचे मी प्रयत्न करेन। पक्षश्रेष्ठींचा जे निर्णय असेल ते मला मान्य राहील। कामती गणामधून इच्छुक आहात तर तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझे नाव मी दीपाली मारुती कोरी, राहणार तरटगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षामधून महिला मोर्चा या पदावर सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे। पंचायत समिती गणामधून कुठून इच्छुक आहात? कामती गणामधून पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे। तुमची कशा पद्धतीने मागणी केली, का मागणी केली आहे? भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माझं इच्छुक म्हणून मी नाव दिलेलं आहे। कशाच्या आधारे तिकीट द्यावं? मी पक्षामध्ये 3-4 वर्ष झालं काम करते। अनेक रीतीने मी आजपर्यंत सर्व महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत। परत गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। असे भरपूर कामं माझे आहेत। मग या कामावरून मी असं माझ्या पक्षाला मी तिकिटाची मागणी केलेली आहे। मोहोळ तालुक्यामध्ये तुम्ही भाजपचं काम करत असताना कोणत्या पद्धतीने प्रश्न जनतेचे सोडवले किंवा उपक्रम राबवलेले आहेत? मोहोळ तालुक्यात मी काम करताना अनेक महिलांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत। तसंच भाजपा पक्षाकडून जे वरून कोणते उपक्रम आले ते सर्व मी राबवून घेतलेले आहेत। उदाहरणार्थ मी बांधकाम कल्याण योजना यामार्फत हे योजना मी गावामध्ये राबवून घेतलेली आहे। परत आरोग्याविषयी मी शिबिर भरवलेले आहेत। परत महिलांसाठी मायूम गटातून बचत गटाचे सुद्धा कामं केलेले आहेत आणि सध्याला मी बचत गटाची अध्यक्षा पण आहे गावामध्ये। अशा अनेक कामं मी केलेले आहेत। आणि जे महिला कोणाला जर दवाखान्याला जायचं असेल तर रात्री अपरात्री हे त्यांच्यासाठी आम्हाला धावून जावं लागतं। त्यांच्यासाठी त्यांनी चला म्हणलं की सगळे कामं सोडावं लागतं। आणि परत 10-20 महिला संच असे मी त्यांना ऑपरेशन असेल काय असेल असं कमी खर्चामध्ये बसून त्यांचे मी कामं केलेली आहेत। काही दिवसापूर्वी खरं शिवूर नदीला पूर आला आणि त्या पूर परिस्थितीमध्ये तुमची कशा पद्धतीने भूमिका होती? आमचे गाव सगळे नदीकाठी असल्यामुळं यावर्षी खूप मोठा महापूर आला होता आणि नदीकाठचे पूर्ण गावं त्याच्यामध्ये गेलेली होते। पण मला भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून खूप मोठी मदत झालेली आहे माझ्या गावाला। मी वरच्या पदाधिकाऱ्यांना लगेच गावात पाणी आल्यावर 1-2 तासात कळवले, तर पदाधिकारी लोक परत कार्यकर्ते लोक लगेच माझ्या गावामध्ये व्हिजिट दिले। व्हिजिट देऊन सगळी पाहणी केली। लगेच मला यंत्रणा लावून दिले, जेवणाची व्यवस्था करून दिले। परत वेगवेगळ्या प्रकारचे अन्न, वस्त्र, निवारा सर्व पुरवले माझ्या गावाला। परत शेतीची सगळी पाहणी केली, त्याची मदत म्हणून सगळे जाहीर केले। परत आमचे वरचे अधिकारी वर्ग येऊन आपले पालकमंत्र्यांना फोन लावले। त्यांनी व्हिडिओ कॉल द्वारे पूर्ण गावाला आमच्याशी संवाद साधला। परत पालकमंत्र्यांनी लगेचच सांगितलं की गावाला तातडीची लगेचच व्यवस्था करून द्या आणि त्याप्रमाणे सगळं झालं। पण गाई म्हशींना चारा वगैरे पोहोच झाला, जेवणाची व्यवस्था झाली। परत आम्हाला जे काही अन्नधान्य वाटप आहे ते सर्व पोहोच झालेलं आहे आमच्या गावात। अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी या पक्षाने आमच्या गावासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या रीतीने काम केलेलं आहे आणि त्यामध्ये मीही सहभागी होते। सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर मी सुद्धा त्याच्यात कामं केलेली आहेत। परिस्थितीमध्ये कोणत्या गावाला भेट दिली आणि कशा पद्धतीने अर्थसहाय्य मिळवून देण्याचं काम केलं?
पूर परिस्थिती म्हणजे माझ्या स्वतःच्या गावामध्ये तर पाणी आलेलंच होतं आणि त्याही परिस्थितीमध्ये मी शिंगोलीला गेले, पीरटाकळीला गेले आणि विरवडेला गेले. मला आणि सर्व वरून अधिकारी वगैरे सर्व माल पोहोच करत होते. ते त्या गावात आम्ही पुढे पाठवलेलं आहे त्यांना. आम्ही त्यांना मदत पोहोचवलेली आहे प्रत्येक गावामध्ये. कामठी पंचायत समिती गणामधून तुम्ही इच्छुक आहात आणि गाव भेट दौरे करत असताना तुम्हाला जनतेतून ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद लागतो? अत्यंत चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद लाभलेला आहे. मी कोरोली गावाला भेट दिलेली आहे, कामठी गावाला भेट दिलेली आहे. असे अजून माझे चालूच आहेत गाव भेट दौरा. असे थोड्या थोड्या टप्प्याने मी फिरत आहे. प्रत्येक महिला संचे मला चांगला पाठिंबा आहे. ते महिला म्हणत आहेत की तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभारतो म्हणून असं मला आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनावरच हे मी पुढचं पाऊल उचललेलं आहे. भेट दौरा करत असताना तुम्हाला कामठी पंचायत समिती गणामधून कोणत्या अडचणी समोर दिसलेल्या किंवा ग्रामस्थांनी काय तुमच्याकडे व्यथा मांडल्या? मी स्वतः गाव भेट दौरा करताना मला अनेक महिलांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. रस्त्या संदर्भात विचारले, लाईट संदर्भात विचारले, आरोग्याविषयी विचारले. असे त्यांनी मला प्रश्न विचारल्यावर मला त्या सर्व प्रश्नांना तोंड देताना खूप मोठी अडचण येत होती. पण मी त्यांना असं माझ्यातर्फे त्यांना हे केलं की तुम्ही जर मला निवडून दिलात तर हे सगळे कामं करायला मी तुमचे कटिबद्ध राहीन. एक एक कामं सर्व मी मार्गी लावेन. सगळे तुमचे कामं जे काही असतील ते मनावरती घेऊन मी प्रामाणिकपणे काम करण्याचे मी प्रयत्न करेन. पंचायत समिती गणामधून जनतेसमोर कोणतं विजन असणार आहे तुम्ही? मी सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून तर काम करतच आहे आणि पक्षाचे जे आमचे पदाधिकारी किंवा वरचे जे सगळेजण हे कामठी पंचायत समिती गणामधून इच्छुक आहात तर कामठी गणातील विजन काय असणार आहे तुम्ही? मला कामठी गणातून मी गाव भेट दौरा केले. अनेक ठिकाणी मला रस्ते, लाईट, पाणी या सगळ्यांचे थोडं तुटवडं जाणवलं मला. पण भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मी काम करते तर आपले महाराष्ट्राचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, परत देवेंद्रजी फडणवीस, परत आपले मोहोळ तालुक्याचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण. मोहोळ तालुक्यामधून मी भारतीय जनता पार्टी या पक्षातून महिला मोर्चा या पदावर सरचिटणीस म्हणून कामाला आहे. माझं पुढचं विजन आपले महाराष्ट्राचे लाडके पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, परत आपले सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या माध्यमातून मी सर्व महिलांचे व सर्व नागरिकांचे मी प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध राहीन. यांच्या मार्गदर्शनाने मी सर्व प्रकारचे कामं करेन. संवाद साधत असताना तुम्ही वेगवेगळ्या विषयावर आमच्या प्रश्नांचे उत्तर दिलात, तर शेवटच्या मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच कळकळीचं आवाहन करेन की माझा घराणा काय पहिल्यापासून असं राजकारण्यांचा नाहीये. मी या क्षेत्रामध्ये उतरले ते सामाजिक काम करण्यासाठीच उतरलेलं आहे. हे सामाजिक काम करताना मला भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मला सरचिटणीस पदाची या पदापर्यंत मी पोहोचलेली आहे. या माध्यमाद्वारे मला लोकांचे सर्व अडीअडचणी दूर करायचे आहेत. तसेच मतदारांना माझं कळकळीचं सांगणं आहे की या सर्व कामामधून जर करता माझं काम तुम्हाला खरंच आवडलं असेल तरच तुम्ही मला मतदान करा आणि मला प्रोत्साहन द्या. नसेल तर असं किंतु परंतु असं मनात असेल तर माझं काय हे नाहीये. आणि शेवटी मी माझं उभारण्याचं काम हे मी पक्षावरती सोडलेलं आहे. पक्षश्रेष्ठींचं जे निर्णय असेल ते मला मान्य राहील. ते जे काही निर्णय घेतील आमच्यासाठी ते योग्यच असणार आहे. शशिकांत नाना चव्हाण असतील किंवा गोरे साहेब असतील किंवा मोहोळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी असतील ते नेहमी पक्षासाठी व कार्यकर्त्यांसाठीच धडपडत असतात. मला याचं नक्की आत्मविश्वास आहे की माझ्या कामाची कुठेतर दखल त्यांनी घेतीलच.
या कामाच्या ह्याच्यावरतीच मी त्यांना पक्षाकडे तिकिटाची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि जरी पण मला तिकीट मिळालं तरी मी अत्यंत प्रामाणिकपणे तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध राहीन. एवढंच माझं सांगणं.